नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी इतिहास प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणात पुढील महत्त्वाच्या घटकांचा आपण विचार करणार आहोत. घटक क्रमांक 1, सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता. घटक 2, सुधारणा पर्व. घटक 3, धार्मिक सुधारणा चळवळी. घटक 4, समाज सुधारकांचे कार्य आणि घटक 5, संस्थानिकांचे योगदान. तर या 5 घटकांचा विचार आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम प्रास्ताविक स्वरूपामध्ये चर्चा करत असताना भारतामध्ये इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण आणलं. या शिक्षणाचा भारतीयांना फार मोठा फायदा झाला. इंग्रजी शिक्षण घेतलेली एक नवीन पिढीच भारतामध्ये तयार झाली. या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नवीन पिढीने सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे कार्य केले. त्यांच्या मते सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या नाही तर राजकीय स्वातंत्र्य देखील मिळू शकत नाही आणि म्हणूनच त्यांनी समाज आणि धर्म सुधारणांचे कार्य करण्याचे काम केले. या सुधारणा चळवळीची सुरुवात आपण बंगाल प्रांतातील समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांच्यापासून करणार आहोत. पण ही सुरुवात करण्याच्या अगोदर आपण भारतामध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता का निर्माण झाली या घटकाचा विचार करूयात. की थोडंसं आपण त्या काळामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर त्या काळामध्ये समाजाची अवस्था अत्यंत हीन अशी होती. भारतीय समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, निरर्थक रूढी, समाजामध्ये जातीभेद, प्रत्येक जात ही आपली जात दुसऱ्या जातीपेक्षा कशी श्रेष्ठ आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होती. श्रेष्ठ कनिष्ठत्वाची असणारी ही संकल्पना प्रत्येकाच्या असणाऱ्या मनामध्ये होती. पण त्याचबरोबर समाज सुधारणेसाठी जी काही वृत्ती आपल्यामध्ये असावी लागते, चौकस किंवा चिकित्सक वृत्ती, या असणाऱ्या वृत्तीचा अभाव या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांमध्ये होता. आणि या सगळ्या गोष्टीचा जर परिणाम कोणत्या गोष्टीमध्ये झालेला असेल तर त्यामुळे समाज अत्यंत मागासलेला होता. समाजाचा विकास पूर्णतः खुंटलेला होता. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्त्वाची किंवा जमेची जी एक बाजू होती की भारतामध्ये इंग्रजांनी राज्यकारभार केला. राज्यकारभार करत असताना काही सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. इंग्रजी शिक्षण त्यांनी आणलं आणि त्यामुळे अनेक भारतीयांनी देखील इंग्रजी शिक्षण घेतलं. इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळे या लोकांचा जगाशी संपर्क आला. त्यांना रशिया माहीत झाला, चीन माहीत झाला, अमेरिका माहीत झाली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध काय आहे, रशियाची क्रांती काय आहे, चीनचा साम्यवाद काय आहे, या गोष्टी माहीत झाल्या. आणि त्यामुळे इंग्रजी शिक्षण घेतलेल्या या नवसुशिक्षित लोकांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की यातून आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजे हा विचार यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि याच लोकांमधून समाज सुधारकांची एक फळी देशामध्ये निर्माण झाली की आपल्याकडे सुद्धा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, त्याचबरोबर मानवता यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करावयास हवी असं या समाज सुधारकांना वाटलं. आणि त्याचबरोबर याच सुधारकांनी त्या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यास सुरुवात केली. आणि या पद्धतीनं भारतामध्ये समाज आणि धर्म जागृतीला सुरुवात झाली. अर्थात सुधारणा पर्व. सर्वात प्रथम भारतामध्ये या सुधारणा चळवळी उदयास आल्या त्या बंगाल प्रांतामध्ये. बंगाल प्रांतामध्येच का तर सर्वात प्रथम
बंगाल प्रांतामध्येच इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली. त्या काळाचा जर विचार केला तर इंग्रज हे आपल्यापेक्षा कितीतरी पुढारलेले होते, सुसंस्कृत होते, आधुनिक होते आणि म्हणून सर्वात प्रथम तिथेच या असणाऱ्या सुधारणांची सुरुवात झाली. तर राजाराम मोहन राय हे बंगालमधील त्या ठिकाणी समाजसुधारक, बंगालमध्येच त्यांचा जन्म झालेला, संस्कृतचे गाढे अभ्यासक असणारे, प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेले रॉय यांनी हिंदू धर्म काय आहे, उपनिषदांचं ज्ञान काय आहे हे लोकांना माहीत व्हावं म्हणून धार्मिक दृष्टिकोनातून उपनिषद असणारा हा जो हिंदू धर्मग्रंथ आहे, या धर्मग्रंथाचं संस्कृत भाषेमधून बंगाली भाषेमध्ये भाषांतर केला. सामाजिक दृष्टिकोनातून रॉय यांच्या कार्याचा जर आपण विचार केला तर त्यांनी बंगाल प्रांतामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्या काळामध्ये सतीची जी प्रथा होती, अत्यंत अनिष्ट अशी असणारी ही जी प्रथा आहे, या प्रथेच्या विरोधामध्ये रॉय यांनी आवाज उठवला होता. अखिल मानवजातीला कलंक लावणारी ही प्रथा होती. तर सत्य प्रथा म्हणजे काय, तर पतीच्या निधनानंतर पत्नीला पतीच्या चितेवर जिवंत जाळण्याची ही प्रथा अत्यंत त्या ठिकाणी मनाला हेलावून टाकणारी ही प्रथा असे. प्रत्यक्ष रॉय यांच्या वहिनी सती गेलेल्या होत्या. त्यांनी हे दृश्य स्वतः पाहिलेले होते आणि या घटनेचा त्यांच्या मनावर त्या ठिकाणी जबरदस्त परिणाम झालेला होता. सती प्रथेचा आपण जर विचार केला तर याला सामाजिक आणि धार्मिक अशा दोनही दृष्टिकोनातून पाहिलं जायचं. धार्मिक दृष्टिकोनातून जर पतीच्या निधनानंतर पत्नी सती गेली तर तिला मोक्ष मिळेल असा एक विचार होता. सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर सती जाणारी जी त्या ठिकाणी स्त्री आहे, तिचं पौरहत्य करणारा जो पुरोहित आहे त्याचा वैयक्तिक स्वार्थ यामध्ये होता. तिच्या सासरची जी मंडळी आहे त्यांचाही स्वार्थ यामध्ये त्या ठिकाणी होता, म्हणून त्यांचाही या प्रथेला पाठिंबा असे. आणि म्हणून रॉय यांनी या प्रथेच्या विरोधामध्ये अगदी तीव्र विरोध केला, जनमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. लेखणीच्या माध्यमामधून, वाणीच्या माध्यमामधून सतीप्रथेचं उच्चाटन व्हायला पाहिजे हे विचार त्यांनी मांडले. पण केवळ एवढ्यावर ही गोष्ट चालणार नाही, अगदी सरकार दरबारी सुद्धा या प्रथेच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम राजाराम मोहन रॉय यांनी केलं. तत्कालीन इंग्रज गव्हर्नमेंटला एक पत्र देखील या प्रथेच्या विरोधामध्ये त्यांनी पाठवलेलं होतं. त्यावेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड विल्यम बेंटिंग, की जे स्वतः उदारमतवादी विचारसरणीचे होते. भारतीय समाज सुधारला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे अशा विचारांचे असणारे हे गव्हर्नर जनरल होते. आणि म्हणूनच रॉय यांच्या या प्रथेचा त्यांनीही विचार केला आणि 1829 मध्ये राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने तत्कालीन भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगने सती प्रथेच्या विरोधामध्ये कायदा काढला. 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा पारित केला. राजाराम मोहन रॉय यांचा हा फार मोठा विजय होता. केवळ सती प्रथा नाही तर इतरही अनेक अनिष्ट प्रथा भारतीय समाजामध्ये होत्या. मग बालविवाह पद्धत आहे, पडदा पद्धत आहे, कुमारी जरठ विवाह आहे, अशा अनेक प्रथा ज्या आहेत या प्रथेला विरोध करण्याचं काम रॉय यांनी केलं. समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत व्हायचा असेल, आधुनिक व्हायचा असेल, पाश्चात्य ज्ञान त्याच्या जोडीला असायला पाहिजे ही विचारसरणी रॉय यांची होती. आणि म्हणूनच इंग्रजी माध्यमांची शाळा रॉय यांनी सुरू केली. समाज जागृतीचं सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रभावी असं जर कोणतं साधन असेल तर ते वृत्तपत्र आहे. हा विचारही त्यांनी मांडला आणि यातूनच त्यांनी बंगाली भाषेतलं पहिलं साप्ताहिक सुरू केलं. मीर अखबार नावाचं
फारसी भाषेतलं वृत्तपत्रसुद्धा रॉय यांनी सुरू केलं. धार्मिक दृष्टिकोनातून रॉय यांच्या कार्याचा जर आपण विचार केला तर सन 1828 ब्राह्मो समाज नावाची एक धार्मिक संस्था रॉय यांनी स्थापन केली. त्याची जी तत्व त्यांनी प्रतिपादन केली, ईश्वर एक आहे, सर्व धर्मातील ईश्वर एक आहे, मानवजातीची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही, या प्रकारची अत्यंत उत्कृष्ट प्रतीची असणारी तत्व रॉय यांनी ब्राह्मो समाजाची मांडलेली होती. या कार्याबरोबरच किंवा ब्राह्मो समाजाबरोबरच रॉय यांनी थोडंसं त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा किंवा थोडंसं विदेशातील कार्यावर जर आपण विचार केला तर स्पॅनिशमध्ये वासाहतिक साम्राज्यवाद होता आणि या वासाहतिक साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये तिथल्या असणाऱ्या जनतेमध्ये स्वातंत्र्य चळवळ चालू होती. त्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचं काम रॉय यांनी केलेलं होतं. स्पॅनिशमध्ये राजेशाही पद्धत होती आणि त्या राजेशाही पद्धतीच्या विरोधामध्ये तिथे चळवळ सुरू होती. तर तिथे जे उदारमतवादी विचारसरणीचे लोक होते त्या उदारमतवादी विचारसरणीच्या लोकांना रॉय यांनी पाठिंबा दिला होता. थोडासा आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या काळामध्ये मोगल बादशाच्या वतीनं मोगल बादशाची बाजू मांडण्यासाठी रॉय इसवी सन 1830 इंग्लंडला गेले होते. मोगल बादशानेच राजाराम मोहन रॉय यांना राजा हा जो किताब आहे हा किताब बहाल केलेला होता. इंग्लंडला गेल्यानंतर रॉय जवळजवळ 2 वर्ष इंग्लंडला राहिले. इंग्लंडहून नंतर पुढे फ्रान्सला गेले आणि इंग्लंड फ्रान्स या दोन्ही देशामध्ये वास्तव्यास असताना तिथं त्यांनी भारतीय संस्कृती जी आहे, भारतीयांचे जे काही उदात्त विचार आहेत, या भारतीय संस्कृतीची ओळख त्या युरोपमधील जनतेला करून देण्याचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. पुन्हा जेव्हा ते भारतामध्ये आल्यानंतर युरोप काय आहे, युरोपातील जनता काय आहे, तिथला असणारा त्यांचा मानवतावादी विचार त्या ठिकाणी काय आहे, स्वातंत्र्य काय आहे, समता काय आहे, बंधुता काय आहे, म्हणजे तो समजावून सांगण्याचा प्रयत्न भारतीयांना केला. की भारतीयांना युरोप समजावं, युरोपियन जनतेला त्या ठिकाणी भारत समजावं, दोन्ही असणाऱ्या किंवा पाश्चात्य संस्कृती आपल्याला समजावी, आपली संस्कृती त्यांना समजावी, हे परस्पर ज्या काही गोष्टी आहेत ह्या समजावून सांगण्याचा प्रयत्न रॉय यांनी या कालखंडामध्ये केला. अर्थात रॉय यांच्या कार्याचा जर आपण विचार केला तर इंग्रजी राजवटीमध्ये राजाराम मोहन रॉय तयार झालेले होते. त्यामुळे आधुनिक विचारसरणीचा पागडा त्यांच्यावर होता. पण त्याचबरोबर आपला भारतीय धर्म, भारतीय संस्कृती या विचारांचा सुद्धा त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रभाव होता. म्हणून आधुनिक भारत तयार व्हायला पाहिजे, पाश्चात्य शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, पाश्चात्याच्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, हा विचार त्यांच्यामध्ये होता. आणि म्हणून आपल्या लेखणीच्या माध्यमामधून, आपल्या कार्याच्या माध्यमातून भारतामध्ये आधुनिक युगाची पायाभरणी करण्याचं काम खऱ्या अर्थाने राजाराम मोहन रॉय यांनी केलं असं आपल्याला म्हणता येईल. पुढे जर आपण विचार केला तर राजाराम मोहन रॉय यांच्या या उदात्त कार्यामधून प्रेरणा घेऊनच ज्या काही धार्मिक संघटना, समाज सुधारणा चळवळीच्या दृष्टिकोनातून ज्या संस्था स्थापन झाल्या, उदाहरणार्थ समजा मानव धर्म सभा आहे, परमहंस सभा आहे किंवा ज्ञानप्रसार सभा आहे, या ज्या संस्था आहेत, या ज्या संघटना आहेत, या संघटनांनी रॉय यांच्या कार्यामधूनच प्रेरणा घेऊन आपल्या ह्या संस्था स्थापन करण्याचं काम केलेलं आहे.